मुंबईच्या आझाद मैदानावर महिलांनी मोर्चा काढलाय। विविध मागण्यांसाठी सीटू संघटनेने मोर्चा काढला। 3 दिवसीय आक्रोश ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स सहभागी आहेत। किमान वेतनात सुधारणा करावी, शासकीय सेवेत कायम करावं अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे। सरकारनं दखल घेतली नाही तर तिसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये घुसण्याचा देखील संघटनेने इशारा दिला। महिलांच्या घोषणांनी आझाद मैदान दणाणलेलं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। सीटूच्या वतीनं आझाद मैदानात आपल्या विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे। यामध्ये राज्यभरातील हजारो महिला या उन्हातानामध्ये अशा प्रकारे विविध मागण्यांसाठी दाखल झालेल्या आहेत। या आक्रोश आंदोलन जे आहे ते या सिटीचं आहे, ज्यामध्ये संघटित असंघटितांचे प्रश्न घेतलेले आहेत। त्याचबरोबर कामाची सुरक्षा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा यामध्ये ज्या महिला दाखल झालेल्या आहेत त्या राज्य सरकारच्या विविध योजना ज्या आहेत त्या तळागाळामध्ये लोकांच्या, सामान्य लोकांपर्यंत नेण्याचं काम या संपूर्ण महिला करतात। नेमक्या काय मागण्या आहेत? केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये काम करणारे हे कर्मचारी आहेत। 2 लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचारी काम करतात। 80,000 आशा कर्मचारी गटप्रवर्तक काम करतात। 1,80,000 शालेय पोषण कामगार काम करतात। 35,000पेक्षा जास्त राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये काम करणारे कर्मचारी आहेत। आरोग्य केंद्रामध्ये सफाई करणाऱ्या स्त्री परिचार आहेत। असे 3.5-4 लाखापेक्षा जास्त कामगार विविध योजनांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या काम करतात। ते 40 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत काम करतात। परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारसाठी काम करत असताना सुद्धा त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही आहे। मागण्या मान्य केल्या नाहीत तर 3 दिवसानंतर थेट मंत्रालयामध्ये घुसण्याचा इशारा हा त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।